चला फायनलची मॅच पहिल्या बॉल वरती अप्रतिम फटका क्षेत्ररक्षकाला मात्र दाद द्यावी लागेल. सूर्यदादा पाटील मुंबई पोलिसांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. चुकी होताना पाहायला मी ते एका धावेचं रूपांतर कोणती धाव नव्हती परंतु एक धाव आले बाईच्या स्वरूपामध्ये. दोन धावा आल्या. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. खडे खडे फायनलच्या मॅच मध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित होता टीम अमेनीला आणि तो षटकार आलाय सुनील येळवे यांच्या बॅट मधून. ताकदवान फलंदाज खोऱ्याने धावा जमवल्यात आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम बॅटिंग 8 धावा धावफलकावरती. ओहो आणखीन एक सुनील येळवे यांच्या बॅट मधून फायनलच्या मॅचला आग लावणारी बॅटिंग. सुनील येळवे अंधारामध्ये फायरिंग इथे होत असताना याही वेळेस आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्याचबरोबर संपूर्ण ही मॅनेजमेंट ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आज जर पाहिलं तर व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान असेल मैदान असेल या संपूर्ण बाबीकडे ज्यांनी बारकाईने लक्ष दिलंय अर्थात चंद्रकांत दादा पाटील यांचा सन्मान. 1 महिन्यापासून या स्पर्धेची ज्यांनी तयारी केली आणि आपल्या गावाचं हे नियोजन यशस्वी व्हावं यासाठी मात्र भरपूर मेहनत घेतली. त्यानंतर आज जर पाहिलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं नेतृत्व पळसवडे गावाचे सुपुत्र करतात. अर्थातच ही तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि संदीप दादा पाटील यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेन संदीप दादा पाटील या आज तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना एक असोसिएशनला एक वेगळी दिशा देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे ते संदीप दादा पाटील यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी केला जातोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबईचे. यानंतर शुभम पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती. 19 धावांची गरज आहे विजयासाठी. अंबाईवाडी या टीमला चांगली बॅटिंग केली आणि टॉस जिंकल्यानंतर फायनल मध्ये जो निर्णय त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा पूर्ण शुभम पाटील आपल्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती चला मॅच स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका अमेनी संघ कारण की शुभम दादा पाटील आपण या अप्रतिम असं आयोजन आपण पाहिलं. आज अनेक मान्यवर खास करून गावाकडून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यांना प्रथमतः धन्यवाद देईन कारण की गावाप्रती प्रेम 400 किलोमीटर येऊन आज आपल्या गावची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी दाखल झाली. त्यांचं अगदी मनापासून आभार. ज्ञात अज्ञात ज्या व्यक्तीने या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचं देखील मनापासून आभार. आणि पळसवडे चला सामना स्पीडअप करा.
6 बॉल 19. पहिल्या बॉल वरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली आहे. एकच धाव. पाहता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठ्या अडचणीचा सामना इथे करावा लागेल, कारण की सूरजदादा पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सूरज पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. याही वेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताळला आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन अंबाईवाडी. एक धाववाले अजून देखील 4 मध्ये 18 रनची गरज आहे विजयासाठी. चांगली बॅटिंग राहिली सुनील येळवे यांची. अगदी पहिल्या मॅच पासून धमाकेदार बॅटिंग, बॉलिंग असेल या फिल्डिंग असेल, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये स्ट्रॉंग भूमिका त्यांची राहिली आणि त्यांच्याच अष्टपैलू खेळाडूच्या जोरावरती मात्र हा सामना फायनल पर्यंत पोहोचलाय. सूरज डिगे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. कार्याध्यक्ष शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन, त्याचबरोबर नितीनजी तुपारे दादा विशेष सहकार्य ज्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. 4 बॉल 18 ची गरज. 4-17 ची गरज. नितीन तुपारे यावेळेस पा, त्याचबरोबर संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला सन्मान चिन्ह सौजन्य देण्यात आलेला आहे. जांभूरचे स्वरा विरा ट्रान्सपोर्ट मुंबईचे सर्वा संदीप दादा पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. 6 की 4 की 6 षटकार. त्याचबरोबर आमचे सोंडोलीचे सुखदेव दादा सावंत, त्याचबरोबर सचिन कुसई दादा यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा. सुखदेव दादा सावंत यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल कुठे गेलाय? धुंडो अगदी शाहूवाडी तालुक्यातील टेनिस बॉल हंगाम सुरू झाल्यानंतर पहिली स्पर्धा आणि फायनलची मॅच. 1 बॉल 7 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. एखादा नकारात्मक बॉल जर आला तर अंबाईवाडी संघ विजय होऊ शकतो, परंतु आमेनी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन.